मी आता अवधूत वाघांकडे जाणार आहे. अवधूत वाघ, आता जसं भाऊ म्हणाले की हा सगळा निव्वळ देखावा आहे, बोलणी चालू असल्याचा देखावा आहे, यात तुम्हाला कितपत तथ्य वाटतं? या सगळ्या भाऊंनी केलेल्या विश्लेषणाचं तुम्ही प्रतिवाद कसा कराल आता? नाही, भाऊ हे ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यामुळे मी त्यांचा कधी प्रतिवाद करायच्या भानगडीत पडणार नाही. मी फक्त एक गोष्टीची आठवण करून देतो की 1995 साली शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ज्यावेळी सत्तेवर आला त्यावेळी आम्ही एकत्र इलेक्शन लढलो होतो. त्यामुळे इलेक्शन ही युती करून लढलो होतो. इलेक्शन नंतर जर सत्ता आली तर काय करायचं हे सुद्धा बहुतेक त्याच्या आधीच ठरवलं असणार. आणि एवढंच नव्हे तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष मिळून आम्हाला बहुमत नव्हतं, त्यामुळे अपक्षांचं पण आपल्याला मदत घ्यावी लागली होती. त्यामुळे इक्वेशन वेगवेगळी होती. इथे आम्ही वेगवेगळे लढलेलो आहोत, त्यामुळे आमचं काही ऑब्लिगेशन नाहीये शिवसेनेबरोबर आम्ही गेलंच पाहिजे किंवा काय, किंवा तसं काही ठरवलं नाहीये. इथे आता आम्ही 122 आहोत, शिवसेना 63 आहे, त्यामुळे इक्वेशन वेगळी लागणार. आम्ही असं म्हणतो आहोत, बिलीव्ह मी, आमच्यावर विश्वास ठेवा, आमच्या बरोबर या. आणि मगाशी अडसूळ साहेब म्हणाले ते सत्य आहे. पहिल्या इलेक्शनच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये मोदी साहेबांनी एकच अनंत गीते साहेबांना मंत्री बनवलं, पण ते प्रकाश सिंग बादलच्या पक्षाबद्दल पण सत्यच आहे, आणि ते तेलुगू देशम आघाडीबद्दल पण सत्यच आहे, आणि ते रामविलास पासवान बद्दल पण सत्यच आहे. त्या पक्षांना सुद्धा एक एकच पद मिळालं होतं. शेवटी एकत्र काम करणं महत्वाचं असतं, किती मंत्री पद मिळाली हे फारसं महत्वाचं नसतं. बरोबर आहे. आता हे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की एकत्र काम करणं महत्त्वाचं आहे, पण मुळात त्यासाठी एकत्र काम करण्यासाठी एकत्र यायला लागतं. पण शिवसेनेची जशी खरी मानसिकता आहे का हे आपल्याला बघायला लागेल. आजच नितेश राणेंनी सुद्धा शिवसेनेचे जे पक्षप्रमुख आहेत उद्धव ठाकरे त्यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केलेला आहे, आणि मी मर्द आहे असं नुसतं म्हणून भागत नाही, ताठ कणा असायला लागतो अशी टीका नितेश राणे यांनी केलेली आहे. काय म्हणालेत नितेश राणे आपण ऐकूया. कधी शहाणपण नव्हतं, जो शहाणपण असतं तर अशी अवस्था झाली नसती. ताटकणा असायला लागतो. नुसतं रुबाबा भाषण देऊन मी मर्द आहे सांगणाऱ्या लोकांची काय अशर झाली बघितली. आता नेमकं मर्द होतं की ना मर्द आहे हे महाराष्ट्रच बघता येते ना, म्हणून मला काय सांगायची गरज नाही. उद्धव ठाकरे स्वतःच्या नेतृत्व गुण रोज दाखवत आहेत महाराष्ट्राच्या लोकांना, आणि आमच्यासारखे लोक जे बोलत होते की हा माणूस शिवसेना चालू शकत नाही, ते स्वतःच ते सिद्ध करतायत. आम्हाला काही बोलायची गरज नाही. म्हणजे एवढी हिंमतच तुमच्यामध्ये असेल, एवढे मोठे तावातावानी भाषणं करतायत, मोठे मोठे आग्रहलेख लिहिताय ना, तर महानगरपालिकेची सत्ता काढा ना हातातून बाहेर. तीच बीजेपी आहे, तीच अफजल खान आहे, तेच सगळे लोक आहेत जे तुमचे लाचारी करतायत, जे तुम्हाला महत्त्व देत नाहीये, भाव देत नाहीये, तुम्हाला भिकारीसारखे वागवतात, तेच लोक महानगरपालिकेमध्ये आहे. हिंमत असेल, एवढेसे पण हिंमत आहे. बोलतात मी बाळासाहेबांचा मुलगा आहे, मुलगा असेल ना सिद्ध करा, महानगरपालिकेची सत्ता काढा, मग आम्ही समजू काय काहीतरी काय गुण आहेत बाळासाहेबांचे. नितेश राणे यांनी जो हल्लाबोल केलेला आहे उद्धव ठाकरेंवरती, त्या संदर्भामध्ये आता मी अभिजित अडसुळांकडे जाणार आहे. अभिजित अडसूळ, तुम्ही आता ऐकलं की नितेश राणे काय म्हणालेत, काय आता याच्यावरती तुमचं वक्तव्य आहे? एकतर आज आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये नितेश राणे हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. आत्ताच 2 दिवस झाले विधान भवनामध्ये यायला लागले, आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देणं हे स्वाभाविक आहे. नवीन आमदार असल्यावर ते थोडंफार जास्त बोललं पण जातं, आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं की कोकणामध्ये सुद्धा राणे साहेबांना सुद्धा पराभव पत्करावा लागला, आणि खऱ्या अर्थानं आज शिवसेनेचं संख्याबळ हे काँग्रेसपेक्षा कितीतरी जास्त आहे, 1.5 पटीने जास्त आहे. आणि त्यामुळे आम्हाला आता शिवसेनेला हे सिद्ध करण्याची गरज नाही की आम्ही कुठे आहोत. काँग्रेस 41-42 वर आहे आणि शिवसेना 63 वर आहे. आणि खऱ्या अर्थानं आम्ही जर नीतिमत्ता सोडायची म्हटली असती तर शिवसेना ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने सुरुवातीपासून आतमधून राष्ट्रवादीशी बोलणं चालू आहे, त्या पद्धतीने जर शिवसेनेने म्हटलं असतं जर नैतिकता बाजूलाच ठेवायची आहे तर शिवसेनेचे 63, काँग्रेसचे 42-43 आणि राष्ट्रवादीचे 41, आणि अपक्ष आम्ही नैतिकता सोडलेली नाही. म्हणजे हे करून आमचं सत्ता बसत होती, परंतु कुठेही आमच्या मनामध्ये हा विचार आला नाही की अशा पद्धतीने आपण काँग्रेस राष्ट्रवादीला घेऊन सत्ता चालवावी. आमचा मुख्यमंत्री तेव्हा सुद्धा बसू शकला असता, आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने सगळे म्हणतायत राजकारणामध्ये काही येऊ शकतं, आम्ही सुद्धा हे सगळं करू शकलो असतो, परंतु हा विचार सुद्धा आमच्या मनामध्ये आला नाही. कारण जनतेसमोर आम्ही जेव्हा गेलो तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आपल्याला करायचं आहे हे विचार घेऊन आम्ही या महाराष्ट्राच्या जनतेसमोर गेलो. परंतु भारतीय जनता पार्टी, मी आधी सुद्धा जसं सांगितलं, नरेंद्र मोदींनी केंद्रामध्ये सुद्धा बसताना
कुठेतरी शरद पवारांची हातमिळवणी केली होती आणि राज्यामध्ये बसताना सुद्धा जेव्हा 6:45 वाजता भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती तोडते, 7:15 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसची युती तोडते, तेव्हाच कुठेतरी छुपी युती यांच्यामध्ये आहे. आणि आजही बाहेरून पाठिंबा जरी देत असले, मी तुम्हाला चॅलेंजनी सांगतो, येत्या 2 ते 4 महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मंत्री, त्यांना कुठलीही शिक्षा झाली नाही, न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलेलं नाही, म्हणून त्यांना आम्ही मंत्रिमंडळामध्ये स्थान देतोय, अशा पद्धतीची वक्तव्य आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांकडून आणि नेत्यांकडून दिसतील, हे सुद्धा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. तुम्ही आत्ता जो मुद्दा मांडता त्याच्यावरती आपल्याला अवधूत वाघांशी खरं म्हणजे बोलायचं, पण त्याच्या आधी मी आता डॉक्टर राजू वाघमारेंकडे जाणार आहे. राजू वाघमारे, आता आपण ऐकलं नितेश राणेंनी जो थेट हल्लाबोल केलेला आहे उद्धव ठाकरेंवरती आणि त्यांच्या नेतृत्व गुणांवरती, नेतृत्व कौशल्यावरती थेट त्यांनी बोट ठेवलेलं आहे. आणि त्याच वेळेला आता अडसूळ जे म्हणालेले आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातलं साटलोटं आहे, त्यांचं आधीच कुठेतरी गुपित ठरलेलं होतं आणि त्याच्या म्हणजे गेम प्लॅन ठरलेला होता आणि त्या पद्धतीमध्ये हे दोघंही चालता आहेत. या सगळ्या याच्यामध्ये मुळात आता काँग्रेसनं, तर जसं शिवसेनेनं समजा आता ते म्हणतायत तशी नैतिकता सोडली असती आणि काँग्रेस, शिवसेना आणि बाकीचे लोक एकत्र येऊन कदाचित वेगळं समीकरण झालं असतं, काँग्रेस पुढच्या येत्या काही दिवसामध्ये अशा पद्धतीची काही मुवमेंट करू शकते का? दुर्गेशजी, तुम्ही मला प्रश्न विचारला त्याच्याबद्दल आभारी आहे. काय आहे की शिवसेना आणि नैतिकता या दोघांचा ताळमेळ आपण घालू शकत नाही. काँग्रेसनी सुरुवातीपासूनची भूमिका घेतलेली आहे की जातीयवादी पक्षांबरोबर आम्ही जाणार नाही, त्याच्यामुळे शिवसेनेचा आमच्या बरोबर येण्याचा प्रश्नच येत नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की शिवसेनेची जी परिस्थिती शिवसेनेने करून ठेवलेली आहे त्याला कारणीभूत उद्धव ठाकरेंची राजकीय अपरिपक्वता आहे. जर त्यांनी निवडणुका लढवल्या आणि त्या विरोधी पक्ष म्हणून प्रत्येकाने स्वतंत्र लढवल्या तर शिवसेनेला कोणीही अडवलेलं नाही की पहिल्या दिवसापासून जर शरद पवार असे म्हणत होते की आम्ही बीजेपीला पाठिंबा देतोय, तर त्याच वेळी उद्धव ठाकरेंनी सांगायचं होतं की आम्ही विरोधी पक्षात बसतो. पण उद्धव ठाकरेंनी ते सांगितलेलं नाही, कारण भाऊ तोरसेकर जे म्हणाले, ते ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांच्या म्हणण्यात अगदी 100% तथ्य आहे. आणि हे मी त्या दिवशी जय महाराष्ट्रावर सांगितलं की शिवसेना पुढच्या निवडणुकीसाठी आणि बीजेपी सुद्धा पुढच्या निवडणुकीसाठी कुठेतरी आमचं काही चुकलेलं नाही, समोरच्याचं चुकलंय. म्हणजे ज्यावेळी आम्ही निवडणुकीमध्ये परत सामोरे जाऊ, कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर आपल्याला मिळाला पाहिजे आणि तो कसा मिळेल या प्रयत्नात हे दोन्ही पक्ष लागलेले आहेत. पण हे पक्ष हे विसरलेले आहेत की या महाराष्ट्राच्या जनतेला या दोघांचंही वागणं कळतंय. आज शिवसेनेला कोणीही अडवलेलं नाही विरोधी पक्षात बसायला. मग का उद्धव ठाकरे अजूनही म्हणतायत की आम्ही चर्चेला तयार आहोत? मी पण जय महाराष्ट्राच्या चॅनलवर हेच सांगितलेलं की या निवडणुकीमध्ये काही शब्द हे पूर्ण त्या शब्दांचे अर्थच बदलून टाकलेत. म्हणजे शिवसेनेने आपल्या शब्दकोशातून मराठी अस्मिता, मराठी बाणा, मराठी कणा हे सगळे शब्द शिवसेनेने आता परत कधी या महाराष्ट्रात वापरू नये इतके त्या शब्दांचा अपमान करून ठेवलेला आहे. तसाच राष्ट्रवादीने जो भगवा आतंकवाद किंवा बीजेपीनी सकारात्मक चर्चा आणि आम्ही अजूनही चर्चेला तयार आहोत, आपण नैतिकतेच्या गोष्टी करू, या सगळ्या शब्दांचा या सर्व पक्षांनी अगदी या सगळ्या शब्दांना सोडचिठ्ठी दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे या संपूर्ण याच्यामध्ये आम्ही काँग्रेसनी सुरुवातीपासून सांगितलेलं की जातीयवादी पक्षांबरोबर आम्ही जाणार नाही. आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलेला आहे. आम्ही विरोधी पक्षात बसण्यात तयार आहोत आणि त्याप्रमाणे आमची जी भूमिका आम्ही ठामपणे घेतलेली होती त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. त्याच्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष किंवा राष्ट्रवादी, आज राष्ट्रवादीला काय तोंड उरलंय की राष्ट्रवादी उद्या सांगेल की बीजेपी जातीयवादी पक्ष आहे? कुठच्या तोंडाने राष्ट्रवादी उद्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाईल आणि हे शब्द वापरेल की आम्ही जातीयवादी लोकांबरोबर जाणार नाही म्हणून? कारण या सगळ्यांचा या निवडणुकीमध्ये एका अर्थाने प्रत्येकाचं खरं स्वरूप या निवडणुकीच्या नंतरच्या राजकारणामध्ये अगदी बरोबर आहे की प्रत्येक पक्षाचं, राजकीय पक्षाचं हे जे काही खरं स्वरूप आहे
प्रत्येक राजकीय पक्षाचं जे काही खरं स्वरूप आहे येत्या काळामध्ये आपल्याला त्यामुळं पाहायला मिळणार आहे. याच मुद्द्यावरती आता मला शेवटचा प्रश्न घेऊन भाऊ तोरसेकरांकडे जायचं आहे. भाऊ तोरसेकर, मला सांगा, या सगळ्या घटनाक्रमाकडे आपण जर पाहिलं, जसं निवडणुका झाल्या, निकाल लागले आणि आता देवेंद्र सरकार सत्तेमध्ये आलं आणि विश्वासदर्शक ठरावापर्यंत आता त्याची वाटचाल येऊन पोहोचलेली आहे. या सगळ्या घटनाक्रमामध्ये एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसनं मांडलेली भूमिका किंवा पवारांनी टाकलेली गुगली असेल आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये सुरू असलेलं जे काही छुपं किंवा उघड युद्ध आहे ते असेल आणि तिसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्व गुणांवरती घेतले जाणारे आक्षेप असतील की ते राजकीयदृष्ट्या अपरिपक्व आहेत असं आता म्हटलं जातं आहे. या सगळ्या घटनाक्रमांचा जर एकत्रित विचार करायचा झाला किंवा तर्कसंगत मांडणी करायची झाली तर कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही नेमका समारोप कसा कराल? मी समारोप करताना एकच सांगेन की हे सगळं आत्ताचं जे राजकारण चाललंय हे मध्यावधी निवडणुकीच्या तयारीने चाललेलं आहे. किंबहुना पहिल्या दिवसापासूनच शरद पवारांनी जो पाठिंबा दिला तो अशा पद्धतीत दिलाय की हे दोघे एकत्र येऊ नयेत. अर्थात त्याचं कारणही स्पष्ट आहे की निवडणुकीच्या आधीपासूनच भाजप आणि राष्ट्रवादी यांचं अंडरस्टँडिंग होतं. त्यांनी युती तोडल्यावर ताबडतोब अर्धा तासाने यांनी आघाडी मोडली. हे सगळं काय लपून छपून झालेलं नाही. कारण मी एका वाहिनीवर त्या दिवशी निकालाच्या दिवशी होतो आणि सकाळी 6 पासून त्या वाहिनीवर कार्यक्रम सुरू झाला होता आणि मी 12:30 वाजता गेल्यानंतर मला त्यांनी विचारलं तेव्हा पहिली प्रतिक्रिया मी हीच दिली होती की आपण हरियाणाच्या निवडणुकीबद्दल चर्चा करतोय का. तो तिथला अँकर म्हणाला की असं कसं म्हणता तुम्ही. म्हटलं मग 6 पासून आता 12:30 वाजले आणि 6.5 तासामध्ये एकदाही शरद पवार हे नाव कसं आलं नाही. महाराष्ट्राचं राजकारण पवारांशिवाय होऊ शकत नाही. तर त्यांनी मला सांगितलं नाही नाही पवारांचा तो पक्ष मार खातोय. म्हटलं तुम्हाला कोणी सांगितलं पवारांचा एक पक्ष आहे. पवारांचे माणसं सगळ्या पक्षात असतात. पवार सगळ्या पक्षातून राजकारण खेळतात. आणि त्याच्यानंतर अवघ्या 4 तासामध्ये पवारांनी तो पाठिंबा देऊन टाकला. हे मी कशाच्या बळावर बोललो होतो हे पहिलं लक्षात घ्या की आदल्या दिवशी प्रफुल्ल पटेलांनी सत्ता स्थापनेमध्ये राष्ट्रवादीचा महत्वपूर्ण भाग असेल असं सांगितलं होतं. आणि बघा आज 23 दिवस उलटल्यानंतर देखील राष्ट्रवादीच्या भोवती राजकारण खेळतंय. आणि त्यामुळे असं दिसतंय की पवार असो, शिवसेना असो किंवा भाजप असो, भाजपचीही तीच भूमिका आहे. त्यांना असं काहीसा मला असं वाटतं की ते केजरीवाल फॉलो करतायत की केजरीवालांचं जे राजकारण होतं की आपण परत एकदा हे केलं की मध्यावधी निवडणुकीमध्ये आता त्यांचं दुर्दैव होतं की त्याच्यामध्ये 9 महिने गेले. नाहीतर ते ज्या हवेवर आणि लाटेवर स्वार झाले होते तेव्हा खरंच त्याला बहुमत मिळालं असतं. पण ती वेळ होती. इकडे शिवसेना दुसरीकडे असं करते की बघा मराठी माणसाचं तुम्ही जर मोदी ज्या प्रकारे निवडले, मोदींवर जे गेली 10 वर्ष टीका चालली होती मोदींनी ती कॅश केली आहे. मोदींनी व्हिक्टिम मूड आपल्याकडे घेतला. उद्धव ठाकरे किंवा शिवसेना हे कदाचित त्या वाटेने जात आहेत असं मला वाटतंय. आणि दुसरीकडे बघा शिवसेनेनं आम्हाला पाठिंबा देत नाही असं म्हणून भाजप पण त्याच दिशेने जात आहे. अगदी बरोबर आहे की एकूण आपण जर स्थिती बघितली तर शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच खरं म्हणजे रंगतदार ठरणार आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका राहिलेली आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची, म्हणजे अर्थातच शरद पवारांची. जसं आता भाऊ म्हणाले की शरद पवारांच्या शिवाय महाराष्ट्राचं राजकारण खरं म्हणजे पूर्ण होऊ शकत नाही आणि तीच महत्त्वाची भूमिका कुठेतरी या सगळ्या राजकारणाच्या सारीपाटावरती राष्ट्रवादी बजावते असं आपल्याला दिसतं आहे. या सगळ्याची उत्तरं, या सगळ्या प्रश्नांची उकल आपल्याला जर करायची असेल तर त्यासाठी अर्थातच उद्यापर्यंतची वाट आपल्याला पाहायला लागणार आहे. उद्या पुन्हा आपण याच एका नवीन विषयावरती आणि उद्याच्या सगळ्या डेव्हलपमेंटवरती, राजकीय घडामोडींवरती बोलणार आहोत आवाज महाराष्ट्रामध्ये. पण आज वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.